श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 23 मे 2024 रोजी आहे वैशाख पौर्णिमा. या दिवशी काही उपाय केले तर तुमची आर्थिक समस्या ह्या दूर होणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे काही उपाय आहे, ते केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कुटुंबाला आशीर्वाद देखील मिळणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे. जीवनात सुख समृद्धी देखील येणार आहे. तर कुठले उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 23 मे 2024 वार गुरुवार या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा. गुरुवार म्हटलं की सर्वांनाच माहीत आहे आपल्या गुरूंचा वार आहे आणि या दिवशी आहे पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजेच माता लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तिची पूजापाठ करत असतो, काही सेवा देखील करत असतो. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्याने नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहत असतो. त्यामुळे माता लक्ष्मी जर प्रसन्न असेल तर आपली जे काही आर्थिक समस्या आहे, काही चणचण आहे, ती याने दूर होणार आहे. तर कुठले उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये बघा, या दिवशी काय करायचं आहे, तुमची काही समस्या आहे, काही आर्थिक समस्या आहे, घरात कितीही पैसा आला तरी देखील तो टिकत नाही किंवा पैशाचा ओघ कमी झालेला आहे, पैसा येण्याचे मार्ग काही बंद झालेले आहेत, तर या दिवशी धनप्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी काही उपाय करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी लवकर तुमच्यावर प्रसन्न होईल व घरात सुख समृद्धी वाढणार आहे. वैशाख पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करून धनसंपत्ती मिळवण्याचा मार्ग अतिशय सोपा आहे. त्या दिवशी हे उपाय नक्की करा. आर्थिक संकटांतून सुटका हवी असेल तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हे अगदी सोपे आणि साधे उपाय आहे. तर त्यामध्ये बघा, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला विधीपूर्वक पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेत तुम्हाला काय करायचं आहे, 11 पिवळ्या कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे. आता बघा, पिवळ्या कवड्या जर नसतील तर तुम्ही सफेद कवड्या घेतल्या तरी देखील चालणार आहे. या 11 तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या सफेद जर असतील तर थोडीशी हळद टाकून त्यांना पिवळ्या करायच्या आहेत. आता त्या कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला, कुठल्याही देवीला कवड्या ह्या अतिशय आवडत्या आहेत. लक्ष्मीला कवड्या ही लक्ष्मी आकर्षित करून घेण्याची कवड्यांमध्ये ताकद जास्त असते. त्यामुळे कवड्यांचा या दिवशी वापर नक्की करा. या 11 कवड्या घ्यायच्या आहेत, त्या तुम्हाला माता लक्ष्मीची पूजेत अर्पण करायच्या आहे. त्या कवड्यांना धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर या कवड्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला जिथे तिजोऱ्या आहेत तिथे या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि त्यासोबत माता लक्ष्मीची रोज तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या पैशासंबंधित असू देत, तुमच्या आर्थिक काही समस्या असतील, त्या सर्व काही माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत आणि या कवड्या त्या तिजोरीत ठेवायच्या आहे. तुमच्या जीवनात सुख संपत्ती वाढणार आहे, आनंद देखील वाढणार आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त पूजापाठ करायचे आहे. या दिवशी माता लक्ष्मीचा मंत्राचा जितका जमेल तितका जप करायचा आहे. तसेच पूजा करत असताना देवी मातेला तुम्ही दूध आणि दुधामध्ये थोडंसं केसर टाकून त्याची खीर अर्पण करायची आहे. त्याचा खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की दाखवायचा आहे. खीर तुम्ही तांदळाची करू शकता, शेवयांची करू शकता किंवा रव्याची देखील करू शकता. अगदी तुम्हाला जशी जमेल तशी, मात्र खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की दाखवायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे
आणि त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना देखील ह्या खिरीचा प्रसाद म्हणून द्यायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल. तसेच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी या दिवशी व्यवसायात प्रगती होत नसेल, व्यवसाय काहीसा बंद झाल्यासारखं वाटत असेल, तिथे देखील आर्थिक चणचण जर जाणवत असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही जिथे महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती जी काही असेल ते किंवा तिथे काय करायचं आहे, गोमती चक्र स्थापित करायचे आहे आणि त्या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र जिथे कुठे तुम्ही तिजोरी असेल व्यवसायाच्या ठिकाणी, जिथे कुठे तुमचं तिजोरीचं ठिकाण आहे तिथे हे गोमती चक्र तुम्हाला ठेवायचं आहे. यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगती होणार आहे. तुमच्या व्यवसायात खूप भरभराट देखील होईल. तसेच वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी हळदीचं उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्कीच करायचं आहे. तसेच मुख्य दरवाजावर हळदी आणि कुंकू मिक्स करा किंवा फक्त हळद आणि गोमूत्र मिक्स करून मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याला देखील हळद कुंकू लावायचं आहे. तसेच या दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरात झाडू देखील दान करू शकता, कारण झाडू म्हटलं तर ती देखील माता लक्ष्मी आहे. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल, तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच या उपायाने कमी होणार आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.